नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता या निवडणुका जरी जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीचं निवडणूक आयोगाच्या विरोधात भलं मोठं असं आंदोलन झालं होतं. परंतु या आंदोलनाला निवडणूक आयोगानं कसलीही भीक घातलेली नाही. राज ठाकरे यांनी सुद्धा धमकी दिली होती की तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा, परंतु त्याला देखील फाट्यावर मारण्याचं काम हे निवडणूक आयोगाने केलेलं आहे. म्हणजे निवडणूक आयोग हा कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालतो, कोणाच्या तरी सांगण्यावरती चालतोय. आणि निवडणूक आयोगाने सुद्धा मान्य केलेलं आहे की बाबा निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ आहे, तरी सुद्धा निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. तर ह्याचं मित्रांनो काय कारण असू शकतं? म्हणजे एवढं हातबलता निवडणूक आयोगाकडनं का? तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये नव्हे तर देशाच्याच निवडणुकीमध्ये मित्रांनो फार मोठा असा घोळ निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या 2024ला. तेव्हापासून जो मतदार याद्यांमधला जो घोळ आहे हा वारंवार आपल्या समोर येतोय. एका मतदाराचं नाव दुबार तिबार 4 वेळा नावं आहेत. काल तर असं एक दाखवण्यात आलं की एकाच व्यक्तीची 3 वेळा नाव आहे, ती एकाच यादीमध्ये आहेत आणि ती नावं सुद्धा वगळली गेलेली नाही. म्हणजे तो 3 वेळा मतदान करणार. म्हणजे भारतीय लोकशाही जी आहे मित्रांनो, जे ह्या लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, परंतु निवडणूक आयोग स्वायत्त आहे का याच्यावरतीच आता सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. म्हणजे जो निवडणूक आयोग अशा पद्धतीनं निवडणुका घेतो की सर्वसामान्य नागरिकांचा त्याच्यावरती आक्षेप आहे, सगळ्या राजकीय पक्षाचा आक्षेप आहे की बाबानो या यादीमध्ये घोळ आहे, या प्रक्रियेमध्ये घोळ आहे, हा घोळ दुरुस्त करा आणि त्यानंतर आपण निवडणुका घ्या. निवडणुका घेण्याबद्दल आमचं काही मत नाही, हा घोळ पहिला दूर करा. म्हणजे लोकांच्या मनामध्ये जी शंका उपस्थित आहे ही शंका कुठंतरी निघून जाईल असं सगळ्याच राजकीय पक्षांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, महाविकास आघाडीचं भलं मोठं असं आंदोलन 1 तारखेला निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईमध्ये पार पडलेलं आहे. आणि या मोर्चाला लाखावरती लोक होती. यामध्ये राज ठाकरेंनी याद्यांचे ढीगच्या ढीग टाकले होते की दुबार मतदार याद्या, दुबार मतदार नावं आणि बोगस मतदान जे नोंदलेलं आहे हे लाखावरती मतदार सांगितलेलं आहे. म्हणजे एका लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1.5 लाख मतदान हे दुबार आणि बोगस अशा पद्धतीचे मतदार आहेत. ह्याचे सगळे पुरावे दाखवले गेले. सगळ्या टीव्ही चॅनलमध्ये जे डिबेटचा कार्यक्रम असतो याच्यामध्येच देखील मनसेनं असेल किंवा काँग्रेस असेल ह्या पक्षांनी दाखवलं की एका व्यक्तीचं 3 वेळा नाव आहे यादीमध्ये. तर ही नावं कुठेतरी रद्द करणं गरजेचं आहे. तसंच एका व्यक्तीचं 3 मतदारसंघामध्ये नाव आहे, मग तो इकडं मतदान करतोय, तिकडं करतोय आणि तिकडं करतोय. तर या गोष्टीला पायबंद घातला पाहिजे. ह्या गोष्टी आता निवडणूक आयोगाने जी उत्तरं दिली ती अतिशय हास्यास्पद उत्तर दिली. निवडणूक आयोग अक्षरशः पळून गेला. त्याला वाटलं की लोक मारतात का काय, हे पत्रकार माईक फेकून मारतात का काय, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो. म्हणजे निवडणूक आयोगाला माईक फेकून लोक पत्रकार मारतात की काय असं म्हणून तो निवडणूक आयोगच पसार झाला बघा त्याच्यातून आणि पळून गेला निवडणूक आयुक्त. आणि शेवटी त्यांनी जाहीर करून टाकलं निवडणुका. आता निवडणुका जाहीर करायच्या म्हटल्यावरती त्यांनी बघा आता निवडणुकीचं अर्ज कसं दाखल करायचं सांगितलेलं आहे. राज्यातल्या महाराष्ट्रातल्या 246 नगरपालिका, नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत, म्हणजे नगरपालिका म्हणतो आपण त्याला नगर परिषदा म्हटलं जातं. 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करून टाकलेला आहे. आता यामध्ये बघा अर्ज दाखल करण्याची मुदत जी आहे ही 10 नोव्हेंबरला सांगितले. 10 नोव्हेंबरला तुम्ही अर्ज दाखल करा. 10 नोव्हेंबर पासून 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर एक दिवस छाननी 18 तारखेला
आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे 25, म्हणजे अर्ज मागे घ्यायचा. त्यानंतर मतदान 2 डिसेंबरला होणार आहे. म्हणजे अजून 22-25 दिवस आहेत मित्रांनो, 25 दिवस. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला ह्याचा निकाल लगेच होणार आहे. आता निकाल जरी होणार असला तरी मित्रांनो, निवडणूक आयोगावरती जे आक्षेप घेतले गेलेले आहेत निवडणूक आयोगावरती, ते आक्षेप मात्र भयान आहेत आणि लोकशाहीला घातक आहेत. परंतु त्याचं झालंय असं की हे जरी लोकशाहीला घातक असलं, आता निवडणूक आयोग आमचे दिनेश वाघमारे आणि चोकलिंगम आहेत. एक निवडणूक अधिकारी, एक निवडणूक आयोग असतो. तर ह्या लोकांना सुद्धा ह्याचं काही सोयरसूतक नाही की देशाची लोकशाही आपण वाचवतोय का नाही वाचवतोय. आज निवडणूक आयोग हा स्वायत्त संस्था आहे आणि निवडणूक आयोगानं जर पारदर्शी अशा निवडणुका जर घेतल्या मित्रांनो, तर मात्र देशाची लोकशाही टिकल, अन्यथा देशाची लोकशाही टिकणार नाही. आता त्याच्यामध्ये झालंय असं की जे विरोधी पक्षाची जी लोक आहेत ती, म्हणजे की बाबा त्याच्यामध्ये आता समजा भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, एकनाथ शिंदे असतील, ह्या लोकांच्या गटानं सुद्धा, म्हणजे ह्यांच्या आमदारांनी सुद्धा सांगितलंय की मतदान बोगस, माझ्या मतदारसंघामध्ये एवढं नोंदलंय, तेवढं नोंदलंय, एवढं नोंदलं गेलेलं आहे, तेवढं नोंदलं गेलेलं आहे, असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे जसं की बाबा संजय गायकवाड म्हणून एक आमदार आहेत एकनाथ शिंदे गटाचे, त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये 1.25 लाख मतदार बोगस आहेत, म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये. त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अनेक लोकांनी सांगितलं की मतदार कशा पद्धतीचं बोगस आहे आणि हे बोगस मतदार येऊन मतदान करतायत, त्याच्यामुळं वेगळं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे सत्ताधारी पक्ष सुद्धा सांगतोय की मतदारांच्या याद्यांमध्ये घोळ आहे. मुख्यमंत्री सुद्धा सांगतोय की मतदान याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये जो आशिष शेलार म्हणून मंत्री आहेत, त्यांनी देखील मतदार याद्यांचा घोळ सांगितलेला आहे. पण त्यांनी सांगितलं की बाबा फक्त हिंदू माणसांची नावं का घेताय, मुसलमानांची बी नावं घ्या तुम्ही, म्हणजे जातीवरती आणून ठेवते भाजप नेहमी. त्यांनी सुद्धा तसं सांगितलेलं आहे. तरी देखील निवडणूक आयोगाला पाझर फुटलेला नाही. निवडणूक आयोगानं आपल्या मनानं तसंच सुरू ठेवलंय. आणि बघा मित्रांनो, हे जर असं सुरू राहिलं तर लोकशाही मात्र धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीसाठी हे सगळ्या गोष्टी घातक आहेत आणि आपण सर्वांनी ह्या अशा गोष्टींवरती विचार करणं गरजेचं आहे. आज जर ह्या गोष्टी अशा पद्धतीनं जर होत असतील तर म्हणजे एकंदरीत भयानक आहे मित्रांनो हे. म्हणजे लोकशाही टिकली पाहिजे. आज जर हे असंच पुढे घडत गेलं तर देशामध्ये लोकशाही शिल्लक राहणार नाही. मग निवडणुका मनमानी पद्धतीने घेतल्या जातील. मग पुन्हा एकदा जसं इंग्रजांना हाकलून लावलं असं काहीशी परिस्थिती देशामध्ये होईल. पुन्हा सुद्धा असेच आंदोलन मोर्चे करावं लागतील. तेव्हा लोकशाही देशामध्ये जिवंत राहील, येईल, पुन्हा प्रस्थापित होईल, अशी काहीशी चित्र आहे. एखाद्या संस्थेवरती जर एखाद्या व्यक्तीचा जर संशय असेल तर तो संशय दूर करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. परंतु निवडणूक आयोग असं काही करताना आपल्याला दिसत नाही. याचाच अर्थ असा होतो की या याद्यांमध्ये जे गौड बंगाल आहे हे निवडणूक आयोगाला बाहेर काढायचंच नाही, म्हणजे बाजूला काढायचंच नाही, जसं आहे तसंच चालून द्यायचंय, म्हणजे काही देणं घेणं नाही, अशी काहीशी पद्धत निवडणूक आयोगाची सुद्धा आता सध्या आपल्याला दिसते बघा मित्रांनो. परंतु निवडणूक आयोगाची जी घाई गडबड आहे, म्हणजे मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे आणि निवडणूक आयोगाची जी घाई गडबड सुरू आहे मित्रांनो की निवडणुका घ्यायच्या, पटापटा निवडणुका घ्यायच्या आणि बाजूला व्हायचं. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सांगितलं ठीक आहे, पण सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं नाही की निवडणूक याद्यांमध्ये घोळ असला तरी त्या निवडणुका घेऊन टाका, असं सांगितलेलं नाही. सुप्रीम कोर्टानं सांगितलंय निवडणुका घ्या, परंतु तो याद्यांमधला घोळ दुरुस्त करून निवडणुका घ्या, असं काहीच सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. आणि याच्यामुळं आता निवडणूक आयोग काय करतोय, आता लोक हायकोर्टामध्ये ज्या याचिका दाखल झालेल्या त्या फेटाळलेल्या, आता ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे प्रकरण. आता सुप्रीम कोर्ट काय करतंय ते सुद्धा बघणं सध्या
गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, या याद्यांमधला घोळ दुरुस्त व्हावा अशी सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे आणि विरोधकांची सुद्धा तशीच भूमिका आहे आणि सत्ताधाऱ्यांची सुद्धा तशीच भूमिका आहे. हे दुरुस्त व्हावं आणि दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा निवडणुका घेण्यात यावं असं काहीच सगळ्यांचं मत आहे. तर मित्रांनो, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.